नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सुनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वर्ग हवा की स्वर हवे असं जर कोणी विचारलं तर आशाताई क्षणाचाही विचार न करता स्वर निवडतील असं आशाताईंचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले होते. आपल्या मनावर त्यांच्या स्वर्गीय स्वरांचं लेणं कायमचं कोरून आशाताई स्वर्गवासी झाल्या. मंगेशकर भावंडांनी आपल्याला काय दिलं याचा विचार करताना अनंत हस्ते कमलाकरानं देता किती घेशील दोकराने अशी अवस्था होते. त्याच मंगेशकर कुटुंबियांचे स्नेही आणि मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या अष्टपैलू गायकीवर संशोधन करून तो वारसा पुढे नेणारे शास्त्रीय गायक संगीत महामहोपाध्याय भरत बलवल्ली आजचे कट्ट्याचे पाहुणे आहेत. त्यांच्या सादरीकरणातून दीनानाथांची स्वरप्रतिभा, गांभीर्य आणि भाववैभव आपल्याला आणि जगभरातल्या श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले. संगीताशी अद्वैत साधणं म्हणजे काय हे स्वराधीश भरत बलवल्ली यांच्याकडे पाहून उमगतं. त्यांच्या गायकीत भारतीय रागांची आध्यात्मिक गूढता, श्रुतींचं वैदिक विज्ञान आणि स्वरांचा मंत्रोच्चार सामावलेला आहे. रागोपनिषद या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय रागदारी संगीतातील उपनिषदात्मक तत्वज्ञान जगासमोर मांडलंय. गायन ही फक्त कानांशी नाही तर आत्म्याशी जोडलेली कला आहे हे भरत बलवल्लींनी त्यांच्या गायनातून आणि संशोधनातून सिद्ध केलंय. क्षणार्धात प्रेक्षकांची पकड घेणारा आणि तीनही सप्तकात तीनही लयीत लीलया फिरणारा आवाज आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना ही त्यांची बलस्थान आहेत. सावरकरांच्या शब्दांमधली वीज तळपत्या आवाजातून ऐकणं म्हणजे निव्वळ अनुभूती. संगीताला अध्यात्माची जोड देत संगीत सेवा करणाऱ्या सुरमणी भरत बलवल्लींशी संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. भरतजी, मला आत्ता जेव्हा प्रज्ञा सगळं सांगत होती मला असं लक्षात आलं की इतकं सगळं सांगितल्यानंतरही अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगायच्या राहिल्या. खास करून अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या स्थानी गेलेले आहात, पोचलेले आहात, तो विषय. आणि त्यामुळं आज आता आपण गप्पा मारताना मला माहिती नाही की आपण नेमकं किती त्यातला भाग कव्हर करू शकू, पण अर्थात आजचं निमित्त आहे. आशाताई नुकत्याच गेल्या आणि एकूण मंगेशकर कुटुंब आणि त्यातही दीनानाथांचे संस्कार जसे मंगेशकर कुटुंबियांना ते मिळाले तसंच तुम्ही फार एकलव्यासारखी साधना करून ते ज्ञान आणि ते सगळं त्यांच्या गायकीतली सौंदर्य स्थळं हेरलीत आणि ती श्रोत्यांसमोर मांडत आलेले आहात. काय सांगाल तुम्ही, म्हणजे आशाताईंबद्दल, मंगेशकर कुटुंबाबद्दल, दीनानाथांनी जो वारसा दिलेला आहे त्याच्याबद्दल? मुळात विषय असा आहे की मास्टर दीनानाथ हे एक निसर्गाचं मानवरूपी चमत्कार आहे असं मला वाटतं. आणि त्या चमत्काराचीच ही 5 भावंडं म्हणजे त्यांची मुलं. तर दीनानाथांविषयी किती बोलावं तेवढं कमी आहे. ते फक्त मी माझ्या गायकीतनं दाखवू शकतो जितकं होईल तेवढं. पण आशाताईंविषयी सांगायचं झालं तर अनेक पिढ्यांचं भावविश्व समृद्ध करणारी गायकी. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे कसं आहे की माझा संपर्क त्यांच्याशी मी साधारणपणे 7वी-8वीत असताना आला होता. आणि मी त्यांच्या घरी गेलो होतो सरळ. मला भेटायचं होतं कारण मी त्यावेळेपासनं म्हणजे मी लहान असल्यापासनं मला त्यांच्या वडिलांच्या गायकीची जी भुरळ होती ती खूप लहानपणापासून होती. कारण पंडित तुळशीदास बोरकर माझ्या घरी यायचे मला शिकवायला. त्यावेळेला त्यांनी मला पहिल्यांदा ते सगळं ऐकवलं होतं आणि तेव्हा मला वाटलं होतं की मास्टर दीनानाथांच्या गायकीशी आपला काहीतरी संबंध आहे. आणि तो संबंध काय आहे हे फक्त कोण सांगू शकत होतं तर आशाताई, ज्यांनी ते सगळं गाऊन ठेवलं आहे. तर म्हणून मला त्यांची भेट घ्यायची होती आणि ती झाली. आणि ती झाल्यानंतर अनेक भेटीनंतर होत गेल्या. आणि ते झाल्यानंतर त्यांनी माझ्या शाळेमध्ये एकदा पत्र लिहिलं होतं की हा मुलगा माझ्याकडे येतो आणि हा छान गातो आणि विशेषतः आमच्या बाबांचं गातो, हे तुम्हाला माहिती आहे का, असं माझ्या मुख्याध्यापकांना त्यांनी शाळेत पत्र लिहिलं होतं. आणि तेव्हा माझ्या शाळेत कळलं की हा ह्या लेवलचा गातो. तोपर्यंत मी गातो, माझं गाणं ऐका वगैरे हे सगळं मला आत्ताही जमलं नाही, तेव्हा येतही नव्हतं. तर हे सर्व गोष्टी होत असताना मला असं एक एक गोष्टींचा काय म्हणतात त्याला उमजत गेल्या की
आशाताईंचे सूर असतील किंवा लतादीदींचे सूर असतील, हे किती पवित्र आहेत. पवित्र म्हणण्यापेक्षा कसं की आत्म्यातल्या ज्या तारा असतात ना आतमधल्या, त्याला छेडायची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीज असतात, त्या ऐकल्यानंतरच त्या आतमध्ये वाजू लागतात. तर त्यातला आवाज म्हणजे आशाताई आणि लतादीदींचा आवाज. आणि दुसरं सांगायचं कसं आहे की लहानपणापासनं त्यांचा सहवास मिळाल्यामुळे, म्हणजे कसं की त्यांच्या बाबांच्या विषयी मला काही अडलं की मी त्यांनाच विचारायचो. दोघींनाही? हो, दोघींनाही विचारायचो आणि ते मला सांगायचे. आणि ते सांगत असताना कधी कधी बंदिशीची चाल पण गाऊन दाखवायचे मला सांगताना. आता मला एकदा तिलक कामोदची एक बंदिश अडली होती, तर दीदींनी मला ती व्यवस्थित अशी नाही, ती मिंडेत अशी गायली पाहिजे. आणि मुळात दीदींमुळे मला एक गोष्ट समजली की मास्टर दीनानाथांची गायकी काय किंवा लता दीदींची गायकी काय, ही सगळी मिंडेतली गायकी आहे. आणि हे सगळं समजत असताना आपण आपल्या आवाजावर कसं काम करावं. पण मिंडेतली आहे म्हणजे काय, म्हणजे बऱ्याचशा लोकांना कळणारच नाही की मिंडेतली आहे. मिंडेतली गायकी म्हणजे काय की आता एक सूर आहे, दुसरा सूर आहे, त्या दोन स्वरांमधलं अंतर आपल्या गळ्यातनं अचूक पद्धतीने टिपत त्या दुसऱ्या सुरापर्यंत जायचं. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर दीदींना म्हणजे लता दीदींना KL सहगल खूप आवडायचे. तर सहगलजींचं आता कुठलंही गाणं जर तुम्ही घेतलं, समजा एक जब दिल ही टूट गया, त्याच्यात मिंड जास्त नाही, मिंडवाला तुम्हाला सांगतो. आता समजा नैन ही नको राह दिखा प्रभू म्हणून एक गाणं आहे KL सहगलजींचं. तर ते गाणं जर गात असताना तर त्याच्यामध्ये एक जागा आहे, तुम्हाला दाखवतो मी. नैन ही नको राह दिखा प्रभू, ही मिंड. नैनहीन को राह दिखा प्रभु, पग पग ठोकर खाऊं मैं नैनहीन को, तुम्हारी नगरिया की कठिन डगरिया, तुम्हारी नगरिया की कठिन डगरिया, चलत चलत गिर जाऊं मैं प्रभु नैनहीन को चाहूं और मेरे, आता ही मिंटची जागा आहे. चाहूं और मेरे घोर अंधेरा, भूल ना जाऊं द्वार तेरा, एक बार प्रभु हाथ पकड़ लो, एक बार प्रभु हाथ पकड़ लो, एक बार प्रभु हाथ पकड़ लो, मन का दीप जलाऊं मैं प्रभु नैनहीन को राह दिखा प्रभु. असे जे काही त्यांची गाणी होती. आता हे सहगलजींचं आहे. आता हे कसं मिंडेत आहे म्हणजे, किंवा सांगायचं म्हणजे काय की प्रत्येक गायकाने गाताना, म्हणजे हे मला दीदींचं गाणं ऐकल्यानंतर उमजलेली गोष्ट आहे की प्रत्येक गायकाने गाताना स्वरांची अंतरं काय आहेत ना, ती टिपत टिपत गेला तर तो कधी सुराच्या बाहेर जात नाही. आणि आपण सगळे म्हणतो की प्रासादिक आवाज आहे, सगळं आहे, पण तो प्रासादिक आवाज आणि ती गायकी आत्मसात करून त्याचा वापर विनियोग करून लोकांना एक वेगळ्या पद्धतीची अनुभूती देणं गाण्यातनं, त्याच्यासाठी साधनाही लागते. म्हणजे आपण कितीही म्हटलं की ते नैसर्गिक आहे, सगळं आहे, पण त्याला एक रियाज आणि साधनेची जोड असेल तरच ते होतं. आणि ह्या सगळ्या मंगेशकरांनी अतोनात कष्ट घेऊन म्हणजे गाणं मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. म्हणजे त्याच्या दीनानाथांच्या बाबतीत सुद्धा कसं की दीनाथजी कुठल्याही मैफिलीला जायचे त्यावेळेला एकदम कोपऱ्यात बसायचे आणि त्या काळचे उस्ताद जे होते तर त्यांचं गाणं ऐकण्याची पद्धत म्हणजे एकपाटी होते, सगळं माहीत असायचं.
ऐकलं की चाल एकदम लक्षात राहायची. आणि स्लीव असतात ना शर्टाच्या स्लीवच्या मागे त्या बंदीचे शब्द लिहून आणायचे. अच्छा. असं पण करून बंदिशी आणि ज्ञान, कारण त्या काळी यूट्यूब बिट्यूब काही नव्हतं ना, तर असं करून त्या पद्धतीने मिळवलेली ही विद्या आहे, खूप कष्ट करून. म्हणजे मास्टर दीनानाथांची जी गायकी आहे ती काय उंचीची होती हे जेव्हा मागं मी जेव्हा तो कार्यक्रम त्यांच्याबद्दलचा ऐकला, तुम्हीच केलेला, आणि म्हणजे अनेक मैफिली अनेक गायकांना ऐकलं, पण त्यांच्या गायकीचं जे काही दर्शन त्या दिवशी झालं मी म्हणेन तर ते फार अद्भुत असं होतं. दीनानाथांच्या गायकीच्या बद्दल म्हणजे आता मंगेशकर कुटुंबांनी जेव्हा हे तुम्ही शिकत होतात त्यांच्याकडून तुम्हाला किती शिकायला मिळालं, का दीनानाथांनाच ऐकून ऐकून तुम्ही शिकत गेलात? आणि हा जो प्रयोग तुम्ही केला तो बाकीच्या कुणाला का नाही करता आला, किंवा का नाही कुणी तसा प्रयत्न केला? हे बघ कसं आहे, मास्टर दीनानाथांची गायकी ही नैसर्गिक गायकी आहे, आणि ती नैसर्गिक असल्यामुळे माझा असा एक समज आहे की ती शिकवून येणारी गायकी नाही आहे, ती आत्मसात करण्याची गायकी आहे. आणि आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की खूपदा मी असा प्रयत्न केला होता आशाताईंना विचारायचा पण, की मला तुम्ही ती शिकवाल का, खूप आधी लहानपणी. पण त्यांनी कधी असं बसून शिकवणं किंवा कोणी त्यांच्या घराण्यातल्या लोकांनीसुद्धा मला असं कोणी बसून तालीम दिलेली नाही आहे. हे जे सगळं होतं हे नैसर्गिकदृष्ट्या आलं असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे की दीनानाथांनी ही ताण घेतली म्हणजे मी ही ताण घेतली पाहिजे किंवा ही जागा घेतली पाहिजे, ही हरकत घेतली पाहिजे, म्हणजे ती कॉपी होते. मी कॉपी कधी केलं नाही. पण दीनानाथांचा आवाजही असाच पातळ होता? त्यांचा मध्य सप्तकाचा होता, म्हणजे मी ज्या सप्तकात गातो तो त्याच सप्तकाचा आवाज होता. म्हणजे काळी 3, पांढरी 5, पांढरी 4 असाच होता. म्हणजे मी ज्या रेंजमध्ये गातो, जो ऑक्टेव गातो त्याच सुरामध्ये ते गायचे. म्हणजे आता थोडी रेकॉर्डिंग्स तर त्यांची काळी 4 वरती पण त्यांनी गायलेलं आहे. आणि रेंज जी होती ना ती खूप जास्त होती. आणि ती रेंज का जास्त होती? 2 कारणांनी, की त्या काळात माईक नसायचे ना, तर शेवटच्या प्रेक्षकाला पण ते ऐकायला जायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं ते सगळं होतं. म्हणून फुल फोकस्ड, फुल थ्रोटेड गाणं म्हणजे काय, तर त्या दिवशी तुम्ही आला होतात दीनानाथमध्ये जो कार्यक्रम झाला पार्ल्याला, तर त्याच्यामध्ये हे सगळं मी करून दाखवलं होतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक राग 5 तालांमध्ये गायचं, किंवा वेगळा राग घ्यायचा, वेगळा ताल घ्यायचा, तो तिथल्या तिथे ऑन द स्पॉट त्या ह्याच्यात बसवायचं, असं वगैरे ते सगळं करायचं. कारण आपल्याला इथं आत्ता यांना काही त्यातलं थोडंसं ऐकवता येईल, किंवा म्हणजे आता 5 नाही समजा, काहीतरी त्यातली जी गंमत आहे ती. हो. अजहून आए शाम, अजहून आए शाम, बहुत दिन बीते अजहून आए. आता ही 3 तालात आहे. 3 ताल म्हणजे 16 मात्रा. आता ही 16 मात्रेची बंदिश जी आहे ती समजा कुठल्याही ठेक्यामध्ये, आता 16 हे ऑड झालं म्हणजे इवन झालं, आता ऑड मात्रामध्ये म्हणजे समजा 9 मात्रा असेल, तर 9 मात्रेमध्ये जर ही म्हणून दाखवायची असेल तर साधारणपणे मी तुम्हाला सांगतो, आता हे 9 आहे, 1 2 6 7 8. अजहून आए शाम, अजहून आए शाम, बहुत दिन बीते अजहून आए शाम, पलकन डगरा मुहारू, पलकन डगरा मुहारू, और मग झारू सुहावे ना अजहून आए शाम, अजहून
आजहून आये श्याम बहुत दिन बीते, आजहून आये श्याम बहुत दिन बीते, आजहून आये आजहून म्हणजे आता बघा हे 9 मात्रा, तो 9 मात्रेचा छंद, तो ठेका आणि असं धरून तुम्ही ते म्हणत जायचं. आता हेच मी 15 मात्रेतही गाऊन दाखवू शकतो, हेच मी कुठल्याही पंचम सवारी असेल. सो ठेका असू दे किंवा राग असू दे, हे गाण्याला बंधनात्मक असू नये. एक्सप्रेशन धरून तुम्हाला नीट गाण्यातनं भावविश्व दाखवता आलं पाहिजे. मला त्या म्हणजे दीनानाथांच्या जे गायकीचं एक वैशिष्ट्य, आपण जनरली असं होतं की कुठल्याही अशा कार्यक्रमाला गेलो की साधारणपणानं सवय अशी असती की जो गाणारा आहे तो सुरुवात करतो आणि हळूहळू तो तापत त्याचा गळा जातो आणि मग तो कुठंतरी घेऊन जातो आपल्याला. हे असं होतं की म्हणजे पहिल्या बॉलपासूनच सिक्सर मारायला सुरुवात जशी होते, तर तशा प्रकारचं गाणं मी त्याआधी नव्हतंच ऐकलेलं. तर ते दीनानाथ तसंच गायचे. हो, मुळात काय आहे की दीनानाथांची गायकी गाण्यासाठी आवाज तापतोय किंवा तो गरम होऊन मग तो होणार ही वेळच नसते. तिथे गायचं म्हणजे तिथे सूर लागतो, बसायचं, सूर लागतो, त्या पद्धतीने फोकसने गायचं आणि घरी जायचं. तिथे मध्ये काही नसतं. आणि दुसरा एक काय आहे की म्हणजे मला एक असं सांगावंसं वाटतं की दीनानाथांची गायकी गायची असेल ना, तर बसल्या क्षणी रंगदेवता प्रसन्न होऊन तुम्हाला समोरचा कितीही ऑडियन्स असला, 5,000 असला, 10,000 असला, तरी त्या ऑडियन्सच्या मर्माची ग्रिप असते ना, ती धरता आली पाहिजे. ती धरता आली तरच गोष्टी दीनानाथांसारख्या तुम्ही करू शकाल थोड्याफार प्रमाणात. कारण कसं असतं की तो फोकस असतो, त्या स्वरांचा लगाव असतो, तो इतका पॉवरफुल आहे की तुम्हाला म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर मी त्या दिवशी जे गायलं शंकर भंडार बोले, जे सुरुवातीला मी शंकराची बंदिश गायलो, ती काळी 3 वर होती. आणि काळी 3 वर गात असताना आमचे बुवा नेहमी सांगायचे की रागाचं जे तोंड आहे ते पहिल्या आवर्तनात दिसलं पाहिजे. अच्छा, धिरडं घालत बसायचं नाही असं म्हणायचे नेहमी. तर तसं असल्यामुळे ग्वालियर स्टाईलची, म्हणजे दीनानाथ हे ग्वालियरसुद्धा शिकले होते, तर ग्वालियर घराण्याची ही परंपरा असल्यामुळे पूर्ण रागाचं तोंड दाखवायचं. म्हणजे आता मी त्या दिवशी लावला तो डायरेक्ट पंचम लावला होता काळी 3चा, तर तो परफेक्ट निकोप लागला पाहिजे. त्याच्यासाठी आवाज तापण्यासाठी वेळ तर देऊ शकत नाही ना आपण, तर तो तशा पद्धतीने झाला पाहिजे आणि त्यासाठी तो गळा तसा तयार झाला पाहिजे, तो असला पाहिजे तसा. आणि त्याच्यासाठी खर्च जो असतो ना, तो रियाजाने तुम्हाला घट्ट करावा लागतो, त्याच्यावर काम करावं लागतं. पण देवदयेनी म्हणजे मी खरंच म्हणेन की ती देवाची कृपा आहे की गळा तयार करण्यासाठी जो रियाज करायला लागतो तो माझ्या नशिबी आला नाही. आणि गात असताना सुद्धा म्हणजे आवाजाचा जो गेज असतो तो माझा सकाळी उठल्यानंतर सुद्धा तोच असतो, दुपारी पण तोच असतो, रात्री पण तोच असतो. नाहीतर आवाजाच्या टेक्स्चरमध्ये फरक पडतो. तर तसं कधी माझ्या बाबतीत झालेलं नाही. आणि मला वाटतं की अनेक अशा पद्धतीचे जे गुणविशेष आहेत माझ्या आवाजाच्या बाबतीत, त्यामुळेच मला दीनानाथांची गायकी गाऊ शकलो मी, असं मी थोडंसं म्हणेन. आणि दुसरं मी एक तुम्हाला सांगतो की मी आजपर्यंत आयुष्यात कधीही क्लेम केलं नाही की मी त्यांच्यासारखा गातो. प्रत्येकजण प्रत्येक कलाकाराची त्या कलेची भक्ती करतो आणि मला असं वाटतं की त्या भक्तीमधनं त्या कलेचं जे कॅरेक्टर असतं, म्हणजे कन्व्हिक्शन जे असतं ना, ते त्या कलेचं कॅरेक्टर आहे असं मला वाटतं. आणि काय म्हणतात त्याला, कलाकाराची जी कला असते ना, तीच त्याचं चारित्र्य घडवत असते असंही मला वाटतं. त्याच्यामुळे दीनानाथांचे जे काही गाणी असतील किंवा त्यांची जी गायकी असेल, त्यासाठी ते प्रेझेंट करताना तुमचा मानसिक स्वभाव पण तसाच पाहिजे. सो अशा बऱ्याच गोष्टी जुळून आल्या एकत्र, म्हणजे तुम्ही गुणर्जन्म म्हणू शकता. सो असं झाल्यामुळे मला वाटतं की ते दीनानाथांची गायकी गाऊ शकलो. आणि जे तुम्ही म्हणलात की पहिल्या बॉलमध्ये सिक्सर, आणि सिक्सर म्हणण्यापेक्षा खडा स्वर, निकोप स्वर, परफेक्ट श्रुतीप्रधान स्वर हे लावण्याची जी हतोटी आहे ते म्हणजेच दीनानाथांची गायकी, आणि ते म्हणजेच दीदींची गायकी असं मला वाटतं. पण हे दीनानाथांचं वेड लागायचं काय कारण होतं?
माहीत नाही मला, म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर पहिल्यांदा मी शांत दांत काली काही नावाचं एक गाणं होतं ते ऐकलं. आणि ते काय वय होतं तेव्हा? तेव्हा मी 7वीत होतो, म्हणजे 12-13 वर्ष पकडा. आणि ते ऐकल्यानंतर तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की या गायकीशी आपला काहीतरी संबंध आहे, ॲसोसिएशन म्हणतो ना. आणि ते वाटल्यानंतर मी खूप लोकांना गाठलं की कोणी हे शिकवतं का. अनेक लोकांना तर कोणी शिकवत नव्हतं, कारण त्यांना पण माहीत नव्हतं. ते सगळं झाल्यानंतर तुळशीदास बोरकर जे हार्मोनियम वादक होते मोठे, तर त्यांनी मला ते पेटीवर गाणं शिकवलं वाजवायला. तरी पण पेटीवर वाजवताना मला असं वाटायचं की हे गायलं पाहिजे, हे गायलं पाहिजे. आणि मग असं करता 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 त्यांची दुसरी गाणी पण मी ऐकत ऐकत गेलो. आणि मला ती गाणी बसवायला असा वेळ लागला नाही खूप जास्त. असं वाटायचं की हे माहितीतलं आहे, काहीतरी संबंध आहे. आणि असा तो संबंध प्रस्थापित होत 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 नंतर त्या गायकीचा अभ्यास करत करत, अभ्यास म्हणण्यापेक्षाही ना ते असं येत गेलं मला. आणि ते येत गेल्यानंतर जेव्हा ती गायला लागलो बाहेर, त्यावेळेला अनेक लोकांनी, म्हणजे मी तुम्हाला नावं सांगतो की चंद्रकांत गोखले ज्यांनी दीनानाथांबरोबर त्यांचे संपर्क होता, त्याच्यानंतर गणपतराव मोहिते म्हणजे मास्टर अविनाश, त्याच्यानंतर प्रभाकर जठार, त्याच्यानंतर असे अनेक लोक ज्यांनी दीनानाथांबरोबर कामं केली आहेत किंवा त्यांचे शिष्य आहेत, किंवा त्या काळातल्या लोकांनी जेव्हा माझं ऐकलं, आपले भालचंद्र पेंढारकर, श्रीनिवास खळे, सगळे तुम्ही नावं घ्या, अशा सगळ्या लोकांनी मला एक गोष्ट काय सांगितली माहिती आहे की तू गायल्यानंतर हे सगळं जे तू गातोयस हे त्यांनी गायलं असावं असा भास होतो. म्हणजे याचा अर्थ काय की मी कॉपी नाही करत आहे, त्यांनी घेतलेली तानच मी गातोय का, तर नाही आहे. ते बसल्यानंतर ती जी गायकी सुचते. कारण तुम्हाला एक लक्षात घ्या, 2-2, 3-3 मिनटाच्या रेकॉर्ड्स आहेत. त्या रेकॉर्ड्सवरनं तुम्ही काय अभ्यास करणार. आणि जेव्हा आपण गातो त्यावेळेला तुम्ही आला होता, तो 4 तास कार्यक्रम चालला. आणि त्या गायकीची सिद्धता अशी आहे की तो 4 तास जरी चालला तरीसुद्धा कोणीही, त्या दिवशी तुम्ही बघितलं सगळे शेवटपर्यंत बसून होते 4 तास. पुढे काय होतं, पुढे काय गातोय ह्याची उत्सुकता जी गायकीतनं निर्माण करायची असते ना, ती उत्सुकता आणि तो प्रासादिकपणा हे दोन्ही एकाच कार्यक्रमात अनुभवायला मिळत असल्यामुळे तो कार्यक्रम माझा खूप हिट गेला, म्हणजे अजूनही जातोय. आणि मध्यंतरी म्हणजे मागे मी दिव्य संगीत रवी नावाचा एक अल्बम केला, जो युनिव्हर्सल म्युझिकनी इनॉग्रेट केला होता. त्याचं विमोचन बाबासाहेब पुरंदरे आणि या सगळ्या लोकांनी केलं. तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा, म्हणजे तो अल्बम करत असताना सुद्धा मला एक कसा विषय होता की शेवटी काय आहे की दीनानाथजींचं आपण गातोय आणि दीनानाथजींवर आपण कार्यक्रम करतोय म्हणण्यापेक्षा करत असताना कोणाचं ऑब्जेक्शन नसावं. असतात ना आजकाल कॉपीराईट आणि वगैरे सगळे बरेच गोष्टी असतात. आणि ऑब्जेक्शनही नसावं आणि त्याला एक आशीर्वादही असावा असं मला वाटायचं. आणि हे सगळं असताना तेव्हा मी दीदींना, उषाताईंना सगळ्यांना रिक्वेस्ट केलं की मला ह्या माझ्या दिव्य संगीत रवी ह्या प्रकल्पासाठी मला तुमचे आशीर्वाद हवेत. आशीर्वाद पण होतं ते, आणि एक वेगळ्या पद्धतीची NOC पण होती की तू गाऊ शकतोस. कारण कसं आहे की मला असं वाटतं की सगळ्या ज्या गोष्टी आहेत भारतामध्ये, ज्या भारतीय ज्ञान परंपरेचे प्रतीक आहेत म्हणू शकतो आपण, ते प्राचीन काळातले आहेत सगळ्या. पण त्याचा अभ्यास जेव्हा कोणी करत असतं ना, आता समजा दीनानाथांनी पण त्या सर्व गायकीचा अभ्यास केला, तर त्याचा जो परिपोष आहे तो माझ्यापर्यंत येऊन त्याचं इंटरप्रिटेशन मी माझ्या पद्धतीने जगाला दिलं. उद्या माझ्यानंतर माझा कोणीतरी अभ्यास करेल, दीनानाथांचा कोणीतरी अभ्यास करेल, तो पुढे जाऊन आणि काहीतरी करेल. तर ही भारतीय ज्ञान परंपरेचं एक मोठं एक जर्नी असतो तो. तर मला असं वाटलं की त्या जर्नीमध्ये अडथळा येऊ नये आणि आशीर्वाद असावेत सगळ्यांचेच. आणि ते आशीर्वाद असावेत म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट केली की मला तुमचं आशीर्वादपत्र हवं आहे. आणि ते इतके कन्सिडरेट होते सगळे की त्यांनी त्यावेळेला दीदींनी सही करून, 5ही जणांनी मला सही करून जे पत्र दिलं, ते पत्र मी त्या CD वर छापलं आणि मग ते इनॉग्रेट केलं.
खरं तर बाकी गप्पा मारायच्या आहेत, पण आम्हाला सगळ्यांनाच इंटरेस्ट आहे त्या रागोपनिषदामध्ये, की म्हणजे इतक्या वेगळ्या गोष्टी ऑलरेडी तुमच्या आयुष्यात होत्या. तुम्हाला दीनानाथांच्या गायकीने भुरळ घातली होती. असं असताना उपनिषद आणि राग याचाही वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा असं कोणत्या क्षणाला वाटलं आणि तो कसा झाला अभ्यास? तो विषय असा होता की मला ज्या वेळेला अमेरिकेमध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीजनी भारतीय ज्ञान परंपरेवर बोलायला जेव्हा बोलवलं होतं, तेव्हा मला असं वाटलं की तिथे अज्ञान आहे लोकांमध्ये. अज्ञान म्हणजे कसं की भारतीय संगीत हे इन्व्हेजननंतर कसं बदलत गेलं आणि इन्व्हेजनच्या आधी आपलं भारतीय संगीत काय होतं, हे एका वेगळ्या पद्धतीने तो नरेटिव्ह तिथे सेट केला जात होता असं मला वाटायला लागलं. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे एका विशिष्ट समुदायानेच फक्त भारतीय संगीत हे वृद्धिंगत केलं आहे, तर ते तसं नाही आहे. म्हणजे स्वामी हरिदास असतील किंवा त्यांचे गुरु असतील किंवा सामवेदातले जे श्रुती सिद्धांत आहेत किंवा भरतमुनींनी जे लिहिलेलं आहे, ह्या सर्व गोष्टींचा तो खरा इतिहास आहे असं मला वाटतं. आणि ते सगळं एका वेगळ्या पद्धतीने त्याचा एन्सायक्लोपीडिया बनवून बिफोर इन्व्हेजन आपलं भारतीय संगीत काय होतं ह्याचं एक डॉक्युमेंटेशन करून ठेवावं असं मला वाटलं. आणि ते करत असताना मग आपलं जे भारतीय संगीत आहे हे फार स्पिरिच्युअल नेचरचं आहे. म्हणजे उपासना पद्धतीच्या बंदिशी आधीच्या काळामध्ये, आता हे सय्या बय्या वगैरे जे तुम्हाला ऐकू येतं हे आत्ताच आहे, से तुम्ही 300-400 वर्ष पकडून चाला. पण त्याच्या आधीचं जे संगीत होतं ते म्हणजे सगळं उपासना पद्धतीचं आणि त्यांनी त्यांच्या आराध्य दैवतांची उपासना कशी केली ह्याचं वर्णन करणाऱ्या बंदिशी होत्या सगळ्या त्या काळात. वेदकालीन जे राग होते म्हणजे वैराटी, मालीगौरा, त्याच्या असे अनेक राग जे असतात ते त्या काळात होते. त्याचा आज कुठेही तसा उल्लेखही नाही आहे, कमी आहे. सो हे सगळं कुठेतरी एका वेगळ्या पद्धतीने डॉक्युमेंट करून पुढच्या जनरेशनला त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि फायदासुद्धा कसा झाला पाहिजे की आज तुम्ही सगळेजण म्हणता ना की भारतीय संगीत म्हणजे शास्त्रीय संगीताला वाईट दिवस आले किंवा शास्त्रीय संगीत आता कोणी जास्त ऐकायला जात नाही वगैरे, हे सगळं बरंच आजकाल ऐकायला येतं. तर त्याचं मला असं वाटतं की भारतीय संगीताचं जे प्रेझेंटेशन आहे ते थोडंसं जरा आपण बदललं ना आणि ते एक्सपिरियन्स ओरिएंटेड केलं. आता आधीच्या काळामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आधीच्या काळामध्ये सारंगी, तबला आणि 2 तंबोरे असलं की संपून जायचा विषय. आत्ता कसं झालं आहे, लोकांचा हिअरिंग पॅटर्न बदलत चालला आहे. ऐकण्याचा पॅटर्न जो आहे तो फार बदलत चालला आहे. तो बदलत चालल्यामुळे त्या पॅटर्नला साजेसं संगीत निर्माण करून ते शास्त्रीय कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात उतरवता येतं ह्याचाही अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटत होतं. म्हणून रागोपनिषद जेव्हा मी केला तेव्हा तुम्ही जर ते ऐकाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की मी त्याच्यामध्ये 25 व्हायलिन्स वापरले आहेत, विओला वापरला आहे आणि हे सगळं त्याचं पॅकिंग करून अशा पद्धतीने सुद्धा ते शास्त्रीय संगीत बाहेरचं आहे किंवा त्याच्यात काही वेस्टर्न इन्फ्लुएन्स आहे असं काही वाटत नाही. आणि त्याच्यात गाणारे कोण कोण आहेत म्हणजे राशीद भाईंसारखे, म्हणजे राशीद खान साहेबांनी गायलं आहे, उल्हास कशाळकरांनी गायलं आहे, अशा मोठमोठ्या लोकांनी गायलेलं आहे त्याच्यामध्ये. सो त्यांना नाहीतर ते वावगं वाटलं असतं नाही हा काहीतरी वेगळं करतो आहे. सो असंही ते वाटलं नाही, ते ॲक्सेप्ट झालं. आणि ते ॲक्सेप्ट झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की त्याच्या विमोचनाला साधारणपणे 7-8 हजार लोक होते. म्हणजे शास्त्रीय संगीतासाठी लोक येत आहेत, फक्त त्याचं पॅकेजिंग थोडंसं आपल्याला बदलायला पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. आणि दुसरं कसं आहे की अजून एक मला सांगावं असं वाटतं आहे की 2 गोष्टी. एक, कुठलंही संगीत जे आहे ते कमी किंवा म्हणजे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं काही नाही आहे. सूर हा श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे तुम्ही उपशास्त्रीय जरी गायलात किंवा ख्याल जरी गायलात किंवा काही गायलात, तुम्हाला तुमचं भावविश्व निर्माण करून समोरच्या प्रेक्षकाला तो अनुभव देता आला पाहिजे, हा त्याचा हेतू असतो. तर शास्त्रीय संगीत गायलं आणि ख्याल गायलं म्हणजे तुम्ही काहीतरी मोठं गाताय आणि तुम्ही एखादं उपशास्त्रीय किंवा नाट्यगीत गायला म्हणजे तुमची लायकी नाही आहे असं होत नाही. हे नरेटिव्ह आधी होतं, आता तसं नाही आहे. आता हे बऱ्यापैकी ओपन अप झालेल्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं होतं तर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण द्यावंसं वाटतं. एका मोठ्या वाहिनीवरती, मी नाव नाही घेत, मला दिदी गेल्या त्यावेळेला बोलायला फोनवरती
हे करायला होतं. तर तेव्हा अनेक मोठे मोठे जुन्या काळातले म्हणजे सिनियर शास्त्रीय संगीत जे 70च्या वरचे होते ते पण तिथे बोलायला उपस्थित होते. तर त्यातल्या थोड्या लोकांनी सांगितलं की दीदी गेल्या, वाईट झालं, असं तसं सगळं सांगितलं. आणि त्याच्यातनं एका शास्त्रीय गायकाने त्याच्यामध्ये टोमणा मारला. तो कसा माहिती आहे की त्या तर ग्रेटच गाणाऱ्या होत्या, त्यांच्या सुराची तुलना होऊच शकत नाही, पण ते लाईट गायचे. मी ताबडतोब, मी आपला तसा थोडासा उद्धट म्हणून फेमस आहे, पण उद्धटपणा नाही येतो माझा प्रॉब्लेम काय आहे की मला काही समोर चुकीचं दिसलं तर मी बोलतो. तर मी त्यांना सरळ विचारलं, म्हटलं आपके गाने में इतना हेवी क्या है जो आपको उनका गाना लाइट लगाई देता है? सांगा ना फरक. आज तुम्हाला कुठल्या यमनचं एक गाणं दीदींचं घ्या, सगळा यमनाचा परिपोष त्या गाण्यामध्ये दिसतो. तो सूरच इतका प्रभावी आहे. तो परिपोष तुम्हाला ख्यालात न दाखवायला तुम्हाला 1 तास लागतो ना. शेवटी यमनच आहे तो. सो मला काय वाटतं की ह्या जगामध्ये ना कुठलंही कमी जास्त नाही आहे. तुम्ही कसं ते मांडता आणि तुमचं परसेप्शन तुम्ही जगासमोर कसं ठेवता त्याच्यावरती सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आता तुम्हाला एक साधं सांगा, आता आशाताईंचा विषय निघाला. आशाताई ह्या पहिल्या क्रांतिकारी गायिका आहेत ज्यांनी कॅबरेसारख्या गोष्टी अशा सगळ्या त्या काळात गाऊन त्यांना क्रिटिसिझम झालं होतं. पण तेव्हाचा कॅबरे जो त्या गायल्या तेव्हा ते लोकांना, तिकडच्या दुड्ढाचार्यांना ते अश्लील वाटलं. आज काय चालू आहे लक्षात आलं तुम्हाला? पण ह्या सर्व गोष्टींना जी वाचा फोडायची असते ते असे क्रांतिकारक गायकच घडवू शकतात असं मला वाटतं. सर, सावरकर कसे आले आयुष्यात आणि सावरकरांनी काय दिलं तुमच्या गाण्याला? सावरकरांचा मी जेव्हा अभ्यास केला ना तेव्हा एक तुम्हाला क्लिअर गोष्ट सांगतो की कुठलाही व्यक्ती 100% ॲक्सेप्ट होतो असंच नाही आहे. थोडे सावरकरांचे मतं मला कधी पटले कधी नाही पटले, पण याचा अर्थ सावरकर पटले नाही असं होत नाही. तर मला असं वाटत होतं की सावरकरांनी ज्या पद्धतीने विज्ञाननिष्ठता दाखवली, किंवा मला असं वाटायचं की त्यांची जी मतं होती थोडी, की उदाहरण द्यायचं झालं तर आता एक छोटंसं सांगतो तुम्हाला की त्यांना मार्सेलिसच्या ह्याच्यावर पकडलं गेलं फ्रान्समध्ये तिथे, आणि परत त्यांना तिथे जेलमध्ये आणलं. तर त्यांना माहिती होतं की त्यांचा अतोनात छळ किती होणार आहे. तर तो छळ होत असताना आत्मबलसारखी त्यांना कविता सुचणं, ह्या सर्व गोष्टींचं माझं फॅसिनेशन होतं की त्यांचं साहित्य एवढं रिच होतं. आणि त्या काळातले म्हणजे मी म्हणेन की जेलमध्ये त्यांनी, आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, त्यांच्या उर्दू गझला होत्या. यही पाओगे महशरे में जबा मेरी बयां मेरा, मैं बंदा हिंद वालों का यह हिंदुस्तान मेरा. असंच जो माणूस अतोनात छळ केल्यानंतर अंदमानसारख्या ठिकाणी लिहू शकतो, जो माणूस असं लिहितो की जीती दुनिया उसी सिकंदर पर भी जो के शेर हुआ, भागे यूनानी भारत आके जो ना तनिक अभी देर हुआ, महाराज कहा वो आज श्री चंद्रगुप्त बलशाली है, रक्त रक्त में अपने भाई हम ही हमारे वाली हैं. हे सगळं जो माणूस लिहू शकतो साहित्यातनं, आणि शिवाय तो अंदमानमध्ये असणार, आणि ह्या सर्व गोष्टी तो काळ जो अनुभवलेला आहे, तर ह्या सर्व गोष्टींबद्दल मला फॅसिनेशन होतं. आणि हे करत असताना मला असं वाटलं की ते दुर्लक्षित राहिले, एका वेगळ्या पद्धतीने दुर्लक्षित राहिले, आणि फक्त राजकारणिक गोष्टींपुरतंच त्यांचा एका विशिष्ट लेवलपर्यंत वापर केला गेला असं मला वाटायला लागलं. आणि तो वापर झाला ठीक आहे, मला त्याच्यावरती काही नाही बोलायचं, पण मला एवढंच वाटायला लागलं की पुढच्या जनरेशनला किंवा माझ्या जनरेशनला त्यांचे थोडे तत्त्व जे समजले नाही आहेत आणि जे अप्रचलित आहेत ते समजलं पाहिजे. म्हणून मला सावरकर करावा असा वाटला, आणि सावरकर हा विषय एका वेगळ्या पद्धतीने मांडावा असा वाटला. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्यावरती प्रत्येक वेळेला माझ्या ह्याला सांगितलं जातं की ने मजसीने हे जे गाणं आहे ह्याला बाळासाहेबांनी चाल लावली, सुधीर फडकेंनी चाल लावली, ते ओरिजिनल जे गाणं आहे ना ते खूप चांगलं आहे. तर मी म्हटलं की ओरिजिनल हा विषयच नसतो कधी, सगळे इंटरप्रिटेशन्स आहेत. आज मला सावरकर वाचल्यानंतर ने मजसीने हे गाणं कसं वाटलं की त्याची पार्श्वभूमी अशी आहे की ते बसलेत ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर
आणि ते तिथे त्यांच्या सगळ्या आठवणी आणि सगळ्या दाटून आल्यात आणि त्यांच्यासारखा माणूस जो अंदमानचा छळ पचवू शकण्याची कॅपॅसिटी असणारा तो तिथे समुद्राच्या किनाऱ्यावर बसून रडतोय. हे जर दृश्य समोर आलं तर काय पद्धतीची चाल त्याला लागली पाहिजे. कुणाला आवडायला पाहिजे म्हणून उडती चाल त्याला देऊन चालणार का. रडताना माणूस कोणी व्याकरणाने रडतो का की असंच रडलं पाहिजे. सो ह्या सगळ्या अनेक गोष्टी माझ्या डोक्यात कशी होती? गाऊन दाखवतो. ने मजसी ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ने मजसीने. सो ही जी चाल होती ही कोणाला आवडावी किंवा अशा पद्धतीने केली नाही. पण एक गोष्ट सांगू तुम्हाला, मला सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट जी मिळाली ती म्हणजे खळे काकांकडनं. खळे काका मला म्हणाले की ही जी तुझी चाल आहे ना ही स्लो पॉयझनिंग आहे रे साल्या, असं म्हणाले मला. स्लो पॉयझनिंग. म्हटलं का हो असं म्हणताय. नाही पहिल्यांदा ऐकली म्हटलं ही काय केली आहे असं वाटलं. पण म्हटलं नाही परत ऐकायला पाहिजे, समजायला पाहिजे म्हणून मी परत ऐकली. आणि असं त्यांनी ते म्हणाले की 7-8-10 वेळा ऐकल्यानंतर तुझा विचार समजायला लागला रे मला म्हणाले. आणि माझ्याकडे व्हिडिओ आहे. सगळं झाल्यानंतर ते माझ्या घरी आले आणि त्यांनी त्या चालीसाठी माझं औक्षण केलं आहे. लोकांना खोटं वाटेल पण माझ्याकडे व्हिडिओ आहे. त्यांनी औक्षण केलं माझं. आणि ते केल्यानंतर मी खळे काकांना म्हटलं, खरा विषय असा होता की खळे काका ती सगळी गाणी करणार होते आणि मी गाणार होतो. तर त्याच्यावरनं माझं आणि खळे काकांचं थोडं वाजलं पण होतं की म्हटलं तुम्ही आता ऐन वेळेला नाही कशाला म्हणताय. तर ते म्हणाले नाही आता मला असं वाटतं की तू म्युझिक डायरेक्शन करावं आणि ही सगळी गाणी 50 गाणी सावरकरांची तूच कर. असा तो सगळा विषय झाला होता. आणि माझ्या म्युझिक डायरेक्शनचा सावरकर म्हणजे हा पहिला प्रकल्प आहे. नंतर सगळं सुरू झालं आणि त्याच्यात सगळ्यात श्रेय जातं ते म्हणजे अनिल मोहिलेंना. अनिल मोहिलेंनी त्याचं सगळं संगीत संयोजन केलं आणि चांगले चांगले जे गायक होते ज्यांनी ते कारण कसं असतं तुम्हाला सांगतो मी स्वतः गायक आहे. मला जमलं असतं ना 50च्या 50 चाली गाऊन टाकायला मला जमलं असतं. पण जर विषय मोठा करायचा असेल ना तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणायला लागतं. सो शंकर महादेवनजी असतील, शान असेल, सगळे लोक माझ्याकडे ह्या अल्बममध्ये गायले. अमिताभजींनी निवेदन केलं त्याच्यात. सो असं सगळं करून तो खूप मोठा झाला प्रकल्प. आणि मला जे करायचं होतं ते हेतू साध्य झाला. आणि तो हेतू साध्य होऊन म्हणजे आम्ही अंदमानला म्हणजे आज तुम्हाला सांगायचं झालं तर जसं ते मणिशंकर अय्यरनी जे केलं होतं मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्याची दुरुस्ती करत असताना शासन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मला बोलवलं होतं. मे 2016मध्ये तो मोठा कार्यक्रम अंदमानला झाला. त्यावेळेला माझं गाणं केलं तिथे. त्याच्यानंतर मी अंदमानचं झालं, मग दिल्लीला सावरकरांचा कार्यक्रम मोठा केला. त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडियाला मोठा केला. त्याच्यानंतर षण्मुखानंदला केला. असे अनेक ठिकाणी मी 5 कार्यक्रम असे खूप मोठे केले. आणि त्या कार्यक्रमातनं ना मला जे पैसे मिळाले ते ह्या सगळ्या सैनिकी कार्यासाठी मी वापरले. आणि शिवाय अजूनही मला सांगायचं असतं की हे सगळे कार्यक्रम मी झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी बरोबर सावरकर मला हवे तसे मांडू शकलो. सर आशाताईंविषयी विचारायचं होतं.
त्या नभश्यामल मिठीत अलगद, आणि त्यानंतर तिसऱ्या ओळीमध्ये त्या लगेच सांगतात, दिसला मज तो देवकी नंदन अनावी डोळे मिटले ग. ह्या ओळींमधल्या दोन्ही ओळींचा अर्थ वेगळा आहे आणि तो त्या त्यांच्या आवाजातून दाखवतात. किंवा आरती प्रभूंची समईच्या शुभ्र कळ्या गाताना त्यांच्या आवाजातली सात्विकता असेल, किंवा कारे दुरावा कारे आबोला करताना एका गृहिणीची आर्तता असेल, आणि तेच हिंदीमध्ये गाताना जाइए आप कहा जाएंगे, किंवा एखादा कॅबरे संगीत गाताना त्यांचा जो खेळकर आवाज दिसतो. हे जे वैविध्य आहे हे सगळ्या गायकांमध्ये दिसत नाही. तर आशा भोसलेंनी हे काय, म्हणजे हे दैवी देणगी का त्यांनी हे साध्य केलेलं, काय याला म्हणायचं नक्की? मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. कुठलाही कलाकार असतो ना, तो जर हेतुपूर्वक कुठली गोष्ट साध्य करायला जातो ना, तर ती गोष्ट कृत्रिम होते. पण आशाताईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी साध्य तर केलं रियाजानी, किंवा त्यांनी ज्या पद्धतीने ज्ञान घ्यायचं होतं त्यांच्या गुरूंकडनं असेल किंवा अनुभवातनं असेल. पण मला एक तुम्हाला गोष्ट सांगायचं आहे की आशाताईचा संघर्ष खूप मोठा आहे. गाणं गात असताना कलाकार जर त्या परिस्थितीतनं गेलेला असेल ना, तर त्या स्वरांमध्ये सच्चेपणा येतो असं मला वाटतं. आणि ह्या सगळा सच्चेपणा जो आहे तो त्या संघर्षातनं, त्या परिस्थितीतनं गेल्यामुळे आलेला संघर्षातनं तो सच्चेपणा आहे. आणि दुसरं मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जे साहित्य त्या काळी लिहिलं गेलं, म्हणजे इव्हन तुम्हाला सांगायचं झालं तर संत ज्ञानेश्वरांनी हरी पाहिला म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं का भेटलाही म्हणू शकले असते ना, त्यांना तर सगळं होतं. पण ते सुद्धा जर म्हणतायत की हरी पाहिला, तर त्याची इंटेन्सिटी प्रत्येकाने समजली पाहिजे. सो तसं आशाताईंच्या गाण्यातला तो स्वरांचा सच्चेपणा जो आहे तो त्या परिस्थितीतनं गेल्यामुळे सुद्धा. आणि दुसरं तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आशाताईंनी ना माध्यमावर खूप पकड होती त्यांची. माध्यमावर म्हणजे कसं, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. आवाजाची जी फेक आहे, म्हणजे तुम्ही आकार जो म्हणतो आपण, आकार हा संगीतातला सर्वात मूलभूत रियाजाचा एक स्तंभ आहे असं मला वाटतं. सो तो आकार करत असताना सुद्धा आपण गात असताना जीभ असते ना, जिभेची ठेवण, हे आशाताईंनीच सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे. की आम्ही बसायचो त्यांच्या घरी प्रभुकुंजमध्ये त्या असताना, तेव्हाची गोष्ट की जेव्हा आपण गातो तेव्हा आवाजाचा जो फोकस आहे ना, तर ते वरती कधी कधी काय होतं की सूर लागणार नाही या भीतीपोटी वोकल कॉर्डवरती थोडं ताण दिलं तर मग सूर लागेल अशी एक मानसिकता असते. म्हणून काय होतं की इथनं गात असताना टाळूला जीभ लागते, आणि टाळूला जीभ लागल्यामुळे तो पॅसेज नॅरो होतो, वोकल कॉर्डवर प्रेशर होतो, आणि थोडंसं माणूस प्रेशरने किंचाळल्यासारखा गातो. म्हणजे काय की सूर तसा लागतो. तर सूर न लागणं ही पहिल्यांदी मनस्थिती आहे, त्या बाईने मला सांगितलं. गळ्यावर काही नाही आहे. तू स्वतःला समजावून घेतोस की ह्याच्या पुढे माझा गळा जाणार नाही. सो रिफ्लेक्सेसवर कंट्रोल कसा मिळवायचा, म्हणजे आज कुठल्याही सुरात, आता तुम्ही एक दैया ये मैं कहाँ फसी हाय रे फसी न न न न, ते गाणं आहे ना आशाताईचं, त्याच्यामध्ये कुठे त्यांनी तो गंधारवरचा पंचम लावला आहे त्या गाण्यामध्ये. तसंच सेम द्विधींच्या बाबतीत पण सफेद चारवरती राजसा जवळी जरा बसा गायला आहेत, सफेद चारवर. सो हे येतं कुठनं, तर हे येण्यासाठी ना तुम्हाला पहिल्यांदा विसरावं लागतं की माझा सूर लागणार नाही. तो जो मानसिक ब्लॉक असतो ना तुमच्या डोक्यातला, की तुम्हीच कलाकार म्हणून तुमचं एक लिमिटेशन सेट करता, तर ती लिमिटेशन तोडायला पाहिजे. आणि ही लिमिटेशन कसं तोडायचं त्याच्यासाठीचा पण रियाज आहे. आता तुम्हाला सांगायची मजा म्हणजे मला आशाताईंनी हे केलेलं आहे. मला म्हणाला रुमाल काढ, मग खिशातनं रुमाल काढून जीभ धरून आकाराचा रियाज करायचा. म्हणजे काय की जीभ धरून ठेवलेली असेल तर टाळूला वर जाताना जीभ लागत नाही, गळ्याचा पॅसेज होतो प्रॉपर, एक गळ्याला वळण लागतं की वरच्या सुरात जरा गात असताना सुद्धा ते कसं प्रोजेक्शन गेलं पाहिजे गळ्याचं. हे सगळे अनेक असे वेगवेगळे विषय मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाले. आणि अजून एक सांगायचं म्हणजे कसं की मोकळ्या पद्धतीने गायचं. आता हे गळ्यातलं गाणं आहे,
कळलं तुम्हाला? पोटातला गायलं पाहिजे. म्हणजे मला त्या म्हणायच्या की बाबांचं गायचं झालं म्हणजे दीनानाथांचं गायचं झालं तर बेंबीचा देठ जो आहे तो पाठीच्या मणक्यापर्यंत खेचून गायलं पाहिजे. तुम्हाला मी त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून तुम्हाला ऐकवतो मी की आकार जो आहे तो आशाताईंनी मला जो दिला आणि तो दिल्यामुळे ती गोष्ट मी करू शकतो. म्हणजे दीनानाथांची गायकी गाताना सुद्धा तो जो काही टिप त्या आशाताईंनी दिला तो खूप फायद्याचा असतो झाला माझ्यासाठी. आता उदाहरण द्यायचं झालं ना ना मोकळा आवाज आहे नाही आहे. असं आवाजाची फेक कशी असली पाहिजे किंवा या सर्व गोष्टी अशा. तर हे सगळं मला त्यांच्याकडनं खूप चांगलं मिळालं. आता हे क्लासिकलसाठी किंवा मोकळं गाताना तेच जर गझल गायचं असेल तर गझल गात असताना आवाज एकदम कंट्रोल्ड पाहिजे. कंट्रोल्ड आणि त्याला अशा पद्धतीचा फोकस नाही लागत. तर गझल गात असताना समजा आता गझल तुम्हाला सांगतो छोटंसं एक प्रात्यक्षिक म्हणून सांगतो. गझल किंवा ठुमरी असेल किंवा काही असा जो उपशास्त्रीय नैना मोरे दरस गए रे नैना मोरे तुम्हारे दरस को शाम रे शाम शाम रे शाम नैना मोरे लाख कहीं पर एक न मानी हो नैन धनुष पर निर्माई हो ताने न ऐसे मार रे नैना मोरे दरस गए रे शाम नैना. असा साधारणपणे त्याचा आवाजाचा हे असतो त्याला. सो आता हे नाट्यगीतं गाताना आपण असं जे अभिजात पद्धतीने गातो मोकळ्या आवाजाने गातो ह्याला बॅलन्स्ड पद्धतीने गायचं आहे. दिल धडकने का सबब याद आया वो तेरी या. लक्षात आलं तुम्हाला? हे अशा पद्धतीचा तो फोकस मोकळ्या पद्धतीने आणि बॅलन्स्ड असं दोन्ही जमलं पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे त्या फार जास्त वर्सेटाईल होत्या. खरं आपल्या गप्पांमधनं उत्सुकतेपोटी प्रश्न विचारते की पाचही भावंडांनी मंगेशकर भावंडांनी तुम्हाला आशीर्वाद दिला पण कधी त्यांना म्हणजे तुम्ही जेव्हा दीनानाथांसारखं गात होतात किंवा त्यांची गायकी पुढे नेत होतात ते ऐकायला मिळालं म्हणजे कार्यक्रमाला येता आलं का? असे काही प्रसंग आले? माझे कार्यक्रमांना आलेले आहेत ना, सगळे आलेले आहेत. स्पेशली सांगायचं म्हणजे एका कार्यक्रमाला तर मी गात होतो आणि माझ्यानंतर राशीद भाईंचा कार्यक्रम होता. मी तुम्हाला तारीख पण सांगू शकतो. 26 ऑक्टोबर 2006 साली सकाळी 10 वाजता. तेव्हा माझं गाणं होतं तेव्हा दीदी समोर होते आणि गोव्याला कला अकॅडमीमध्ये होता. म्हणजे असंही नाही की मुंबईत त्या ऐकायला आल्या होत्या.
आणि ते खूप चांगला माझा कार्यक्रम झाला आणि सगळं झाल्यानंतर माझं भरभरून कौतुक केलं आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, दीदींच्या बाबतीत एक आहे की त्या मायन्यूटली ऐकतात. मायन्यूट म्हणजे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. मी एकदा शंकराची रागातली बंदी शंकर भंडारा बोले गात असताना, मुंडन की माला साजे हा शब्द आहे, तर ते म्हणत असताना माझ्याकडनं एकदाच फक्त रुंडन की माला साजे शीशगंगन, तो मुंडनचं रुंडन असं झालं. तर ते झाल्यानंतर मला त्यांनी फोन केला. मला म्हणाले, अरे ते गात असताना ना ते मुंडन आहे हां, ते रुंडन तो शब्द चुकीचा आहे. म्हटलं अहो नाही हो, कधी गायलो मी, त्याच्यात गायलो का? मला लक्षात नव्हतं आलं. मी रेकॉर्डिंग ऐकलं, एक ठिकाणी आलं होतं, एका ठिकाणी तो मचा र झाला होता. एवढं मायन्यूटली त्या ऐकायच्या. आणि मला नेहमी म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांना जे काही वाटलं ना मला सांगावं असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे मला इतपत सांगितलं होतं की तो मारव्याचा जो अरे जग बावरे नावाची बंदिश आहे, ती गात असताना त्याच्यातनं असा खटका आला नाही पाहिजे, मारवा सगळा मिंडेत गायला पाहिजे, तो रिषभ जो आला पाहिजे तो कसा षडजाकडे झुकलेला पाहिजे, हे सगळं म्हणजे लक्षात आलं. म्हणजे इतके संबंध इतक्या वर्षाचे आणि सगळं हे सगळं त्यांच्याकडनं मिळाल्यामुळे मी थोड्याफार पद्धतीत माझा सांगीतिक विचार जो म्हणतो ना तो सबळ झाला, तो ह्या सगळ्या सजेशन्समुळे. आणि असं सर थोडं राघोपनिषदकडे येतो मी पुन्हा. आपण जे प्राचीन भारतीय उपासना आधारित ते संगीत आहे असं तुम्ही आत्ता सांगितलं, तर त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं संशोधन केलं याच्यामध्ये अजून संशोधनाला वाव आहे आणि अजून प्राचीन बाहेर येण्याची गरज आहे असं वाटतं का? त्याच्यासाठी राघोपनिषद 2 असं काही नियोजन आहे का? राघोपनिषद 2 तर करायचंच आहे, पण त्याच्यातलं एक मला तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या सगळ्या संशोधनाला सुद्धा एक आर्थिक सहाय्यसुद्धा लागतं आणि एक विल लागतं सगळ्या गोष्टी सपोर्ट करण्यासाठी. तर ते एक जैन महाराज साहेब आहेत, तीर्थभद्र सुरीश्वर महाराज साहेब, तर त्यांनी हे सगळा विषय उचलून धरला आणि त्याला सगळा लागणारा जो काही खर्च आहे आणि त्याला सगळं लागणारं जे काही आहे ते पुरवलं, म्हणून हे होऊ शकलं. आणि दुसरा महत्त्वाचा विषय कसा आहे की तो राघोपनिषद जर ग्रंथ बघाल ना तर तो एक 900 पानी ग्रंथ आहे साधारण ॲप्रॉक्स. तर त्याच्यामध्ये फक्त 80 बंदिशी फक्त आत्ता मी कंपोज करून बाहेर काढल्या. 80 बंदिशी म्हणजे 58 रागांमध्ये 80 बंदिशी. तर त्याच्यामध्ये अजून मी 203 रागांचं विवरण दिलेलं आहे. त्याच्यात 203 रागांचं विवरण प्लस पुढे अजून कितीतरी मोठमोठ्या रागमाला आणि सगळं बरंच काय काय त्याच्यात आहे. सो ह्या सर्व गोष्टी करत असताना राघोपनिषद 2 पण येऊ शकतं, 3 पण येऊ शकतं, 4 पण येऊ शकतं. सो ते तर आहेच, पण कसं आहे की ते करत असताना ना त्या संपवायला सगळं करायला मला 4 ते 5 वर्ष लागली. आणि त्यावेळेला मी एकही तसे जास्त परफॉर्मन्सेस घेत नव्हतो, कारण परफॉर्मन्स आणि कार्यक्रम आला म्हटलं की सगळा फोकस निघून जायचा. आणि कोविडमध्ये मला खूप चांगला वेळ मिळाला ह्या सगळ्या संशोधनासाठी. सो त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं की तो या निमित्तानंच जो आदिशंकराचार्यांच्याबद्दलचा जो प्रोजेक्ट आहे सध्या सुरू. हो, मला काय झालं की प्रत्येक वेळेला ना मी जेव्हा शंकराचार्य वाचले तेव्हा मला प्रत्येक वेळेला त्यांचा वेगळा अनुभव आला. आणि मला असं वाटायला लागलं की हे तरुण पिढीला परत समजलं पाहिजे. आणि म्हणून मला असं झालं होतं की मी जेव्हा अमेरिकेला गेलो होतो त्यावेळेला तिथे मला एक प्रश्न विचारला गेला होता की जगाला सगळ्यात मोठं ह्युमन रिसोर्सच्या बाबतीत भारताने काय गिफ्ट दिलं आहे. सो मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय वाटतं. तर मला एकाने सांगितलं महात्मा गांधी, एकाने गौतम बुद्धांचं नाव सांगितलं, महावीरांचं नाव सांगितलं, बऱ्याच लोकांनी बरीच नावं सांगितली. तर तेव्हा मग मला असं वाटलं की मी त्यांना म्हटलं की ह्या सगळ्या लोकांचं तर कॉन्ट्रीब्युशन तेवढंच आहे, ऋषितुल्य आहेत, गुरुतुल्य आहेतच सगळे. पण म्हटलं माझ्या मते सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे आदिशंकराचार्य आहे. आणि हे आदिशंकराचार्य का आहे, कारण त्यांनी अद्वैत सिद्धांतातनं फक्त एकच गोष्ट दाखवली जी मला भावलेली, ते म्हणजे तुम्ही तुमच्यातला देव जागा कसा करू शकता. आज ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तेच लिहिलेलं आहे की सगळं आत्मसिद्धांत जो आहे
तोच ज्ञानेश्वरीतलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सगळीकडे तुम्ही जर बघाल तर तुमच्यातला देव म्हणजे आज ही सृष्टीची जी निर्मिती झाली, ती निर्मिती होत असतानासुद्धा असं पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की ब्रह्माला सुद्धा वाटलं की माझ्यासारख्या अनेक गोष्टी असल्या पाहिजेत, माझ्यासारखेच, लेट मी बी मेनी, असं त्यांना वाटलं ब्रह्माला, म्हणून सृष्टीची निर्मिती झाली असं पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. सो त्यांनी जर ब्रह्म हे विषय जर काढलेला असेल तर आपण सुद्धा त्याचाच भाग आहोत ना. तर आपण सुद्धा जर त्याचाच भाग आहोत तर आपल्याला आपल्यातला देव का जागा करता येत नाही. आणि तो जागा करण्याचा सरळ सोपा मार्ग आणि तुमच्या म्हणजे लौकिक अर्थातले जे व्यवहार असतात त्या अडचणींना तुम्ही त्रयस्थ नजरेने कसं बघू शकता, किंवा तुम्ही तुमच्यातला देव उपासनेने कसा जागा करू शकता. म्हणजे अद्वैत सिद्धांताला जर क्रियायोगाची जोड असेल तर काय चमत्कार घडू शकतो, हे सगळं मी अनुभवत असल्यामुळे मला असं वाटलं की आत्मबोध या आदिशंकराचार्यांच्या 68 श्लोकांचं ॲडॅप्टेशन लिहिलं पाहिजे. आणि ते ॲडॅप्टेशन मी लिहून काढलेलं आहे. आणि त्याचा प्रिफेस म्हणजे हे का लिहिलं गेलं पाहिजे ते पण मी लिहिलेलं आहे. आणि सरळ सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. म्हणजे मी किती हुशार आहे आणि मला किती कळतं हे न दाखवता शंकराचार्यांनी जे आयुष्य बदलण्यासाठी आत्मबोधातलं अद्वैत सिद्धांत काय आहे त्याचं ॲडॅप्टेशन्स मी लिहिलेले आहेत. आणि आता ते एक भाग सगळा लिहून झालेला आहे पुस्तकाचा. आता ते सगळं मी गाणार पण आहे. सो सौंदर्य लहरी असेल किंवा नर्मदाष्टकम असेल, गुरुपादुका स्तोत्र असेल, असे अनेक त्यांचं जे काय आत्मबोधातले 68 श्लोक असतील ते सगळं जितकं होईल तेवढं सगळं गाऊन ते, आणि ते मी इंग्लिशमध्ये लिहिलं आहे कारण भारतातल्या बाहेरच्या लोकांना पण ते समजायला पाहिजे, म्हणून इंग्लिशमध्ये ते पुस्तक आता येईल थोड्या दिवसांनी. एकीकडे म्हणजे इतकं सगळं काम, इतका मोठा व्याप सुरू असल्यामुळे तुम्ही सिनेसंगीतापासून दूर राहिलात का? कारण प्रभू शिवाजी राजा तो अल्बम मला अजूनही आठवतोय आणि खूप सुंदर अल्बम झाला होता, खूप सुंदर गाणी तुम्ही कंपोज केली होती, पण त्याच्यानंतर तसं काही ऐकायला नाही मिळालं सिनेसंगीतामध्ये. काय असतं, सिनेसंगीताचा एक विषय असतो की त्यांना ते एका विशिष्ट वेळेत हवं असतं. ये इतने टाईम में चाहिए. माझ्यासारखा कलाकाराचा प्रॉब्लेम असा होतो की तो एक्सप्रेशन या विषयाशी इतका जोडलेला असतो की ते काही मशीन नाही आहे की टाकलं की आलं. सो तो त्या पद्धतीने विचारचं चर्निंग होऊन ते सगळं बाहेर येऊन ते तसं होण्यासाठी, म्हणून मला असं वाटतं की सिनेसंगीतापासून थोडासा लांब. पण एक तुम्हाला मजा सांगतो, आत्ता कृष्णावतारम नावाचा एक मूवी येतो आहे ना, त्याच्यामध्ये सत्यभामाचा जो रोल आहे त्याच्यासाठी सगळा बॅकग्राऊंडला माझा आवाज वापरला गेला आहे. आता कसं आहे, माझा आवाज हा मध्य सप्तकातला आहे पण तो फार एक्सप्रेसिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुठल्याही पद्धतीचं एक्सप्रेशन जर काढायचं असेल तर ते काढता येतं, कारण ऑक्टेव्ह सगळीकडे मिळतात ना गायला. खर्जात पण गाता येतं, अति तारमध्ये पण जातं, मध्ये पण असतं. सो व्यवस्थित माध्यमावरती पकड असल्यामुळे ते एक्सप्रेशन क्रिएट करता येतं. सो त्याच्यासाठी सत्यभामाचा त्याच्यात जो रोल आहे त्याच्यासाठी बॅकग्राऊंडला सगळा माझा आवाज वापरला गेला आहे. त्यासाठी मी थोडी गाणी पण त्यांना लिहून दिली आहेत. सो अशा पद्धतीचं जे एका वेगळ्या लेवलचं जर चांगलं काम आलं तर मी सिनेमाचंही करीन ना. आणि त्या व्यतिरिक्तही म्हणजे मी श्रीनिवास खळे असतील त्यांच्याकडे हिंदी गाणी गायलो आहे. त्याच्यानंतर असे बऱ्याच लोकांकडे आता मी सगळं गातोच आहे. हरी म्हणा ऐकवाल का? हो प्लीज. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हरिमणाची पण एक गोष्ट सांगतो. एका कार्यक्रमामध्ये माझाच कार्यक्रम होता, त्याच्यात त्या आयोजकांनी आणि सगळ्यांनी मला सांगितलं की आषाढीचा कार्यक्रम होता. तर तो आषाढीचा कार्यक्रम होत असताना सगळे लोक जय जय रामकृष्ण हरी किंवा ज्ञानोबा माऊली तुकाराम असंच काहीतरी बोलतात सुरुवातीला कार्यक्रमाच्या. तर तुम्ही काहीतरी वेगळा गजर कंपोज करा किंवा वेगळं काहीतरी गा, असं सगळे ते आयोजक सांगत होते. तर मी म्हटलं आता काय गायचं, बराच विचार केला. त्याच्यानंतर मला आठवलं की मी लहान असताना रमाबाई शाळेत म्हणजे नर्सरीमध्ये असताना तिथल्या एक राधिका उभयकर म्हणून होत्या. तर त्यांनी मला एक ओळ फक्त सांगितली होती तेव्हा, हरे म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरे नारायणा, हेच म्हणायचं असं ते सगळं सांगितलं होतं. एकच ओळ, 1-2 ओळी. ते मला आठवलं तिकडे. ते आठवल्यानंतर मी म्हटलं ह्यालाच आपण जरा
वाढवूया. आणि मग वृंदावनी सारंग राग होता, त्याच्यामध्ये मग मी ते गोविंद गोपाल हरी नारायणा, मग पुढचं सगळं श्याम म्हणा राम म्हणा हे सगळं त्याला शेपूट लावली त्याला आणि ते तिथल्या तिथे गाऊन टाकलं. ही 2013 सालची गोष्ट सांगतोय मी. आणि हे सगळं गाऊन टाकलं, सगळं झालं. त्याच्यानंतर ते व्हायरल झालं. ते कधी झालं कळलं नाही मला. माझ्या एका मित्रांनी सांगितलं इस्रायलमधल्या कुठल्या तरी बसमधला बस ड्रायव्हर ते गातांचा व्हिडिओ आला. त्याच्यानंतर हॉलंडमध्ये एक कोणतरी ऐकतोय ते आलं. त्याच्यानंतर असं सगळीकडे ते बरंच पसरलं गाणं. आणि ते पसरल्यानंतर मग मी म्हटलं आपण ते बाबा आता कार्यक्रमात नीट गावं. आणि मग ते गात 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 ते माझे 2-4 कार्यक्रमातून, आता अश्विनीताईंबरोबरचा माझा कार्यक्रम होता, तसंच त्याच्यात सगळं ते गाणं व्हायरल झालं. असं ते झालेलं आहे. पण आत्ता परिस्थिती अशी आहे की ते सगळेच जणं गातात, सगळेच म्हणजे ते भयंकर व्हायरल झालेलं आहे ते गाणं. सो ते आहे खरं छोटं. म्हणून मी म्हणतो की सिम्प्लिसिटी असेल ना ते आपलं वाटतं. काहीतरी करायचं म्हणून कृत्रिम केलं ना तर ते होत नाही. तर त्यातला हा खरं उदाहरण आहे हरिमणाचं. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाल हरी नारायणा, गोविंद गोपाल हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. श्याम म्हणा घन श्याम म्हणा मेघा श्याम म्हणा राधे श्याम म्हणा. श्याम म्हणा घन श्याम म्हणा मेघा श्याम म्हणा राधे श्याम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. ईश म्हणा ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाल हरी नारायणा, गोविंद गोपाल हरी नारायणा. गोविंद गोपाल हरी नारायणा. आणि हे गाणं मी आषाढीचा कार्यक्रम जेव्हा केव्हा करतो तेव्हा दरवर्षी मला हे घ्यावंच लागतं असं ते आहे. आणि मला तुम्हाला ABPच्या सर्व लोकांना हेही निमंत्रण द्यायचं आहे की या वर्षीचा आषाढी माझा जुलै 25 तारखेला रवींद्र नाट्य मंदिरला संध्याकाळी 6:30 वाजता आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी गातो आहे आणि माझ्यासमोर पंडित व्यंकटेश कुमारजी आहेत. तर तुम्ही सर्वांनी त्या कार्यक्रमाला नक्की या. सगळ्यांना घेऊन आम्हाला दीनानाथांचं जेव्हा असेल तेव्हा सगळ्यांना घेऊन यायला आम्हाला नाही, तेव्हा तर मी बोलवीनच. आता तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे संगीत दिनायन नावाचा मी एक अल्बम करतोय की तेव्हा मी दिव्य संगीत रवी गायलो. त्याच्यामध्ये 19-20 गाणी होती. मी परत उरलेली जी गाणी आणि बंदिशी आहेत मास्टर दीनानाथांच्या त्या परत आता मी गाऊन रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि त्याचं नाव आहे संगीत दिनायन. आणि त्याच्यामध्ये उरलेली गाणी म्हणजे जी आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे 1933 साली कृष्णार्जुन युद्ध म्हणून दीनानाथांचं एक आलं होतं नाटक आणि नाटकावरनं नंतर सिनेमाही झाला होता. तर त्या ह्याच्यामधली थोडीशी गाणी, त्याच्यानंतर भाली चंद्रसेधरीला असेल किंवा अनेक जी मी न गायलेली गाणी आहेत रेकॉर्डमध्ये ती सगळी गाणी गाऊन आता 16 गाणी मी परत एक इनॉग्रेट करतो आहे. तर त्याचा कार्यक्रम मी करणार तेव्हा तुम्ही नक्की या. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही या आणि त्याच कार्यक्रमामध्ये पुढचा सत्र माझा पूर्ण मास्टर दीनानाथांच्या गायकीवर असणार आहे. तुमचं आत्मचरित्र आलंय भरतवाक्य.
जनरली माणसं आयुष्याच्या उतारवयामध्ये सगळे अनुभव घेतल्यानंतर आत्मचरित्र लिहितात, पण आत्ता वयाच्या या टप्प्यावरती आत्मचरित्र लिहावंसं का वाटलं? भरतवाक्य हेच नाव त्याला का द्यावंसं वाटलं? आणि त्या अनुभवाबद्दल काय सांगा? मुळात कसं झालं की पुस्तक लिहिण्याच्या बाबतीत मी काही जास्त कीन नव्हतो, पण मला अनेक लोकांनी सांगितलं, मोठमोठ्या लोकांनी सांगितलं की तू लिहायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तेव्हा उतारवयात लिहित असताना आत्ता झालेल्या बऱ्याच गोष्टी विसरून जाशील. आत्ता झालेलं आत्ता लिही, तेव्हाचं तेव्हा लिही, आणि आत्ता लिहिताना टू बी कंटिन्यूड असं लिही. म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 असं लिहायचं ते होतं. आणि दुसरं काय झालं की ह्या पार्ट 1मध्ये मी थोड्या लोकांना गाण्याचा परिणाम काय होतो, आता कसं असतं, मी जर माझा गाण्याचा परिणाम काय होतो लिहिला तर तो आत्मश्लाघेचा ठिपका लागू शकतो. म्हणून चांगले चांगले लोक जे होते, आता देवकीताई आहे, शंकर महादेवनजी आहेत, राशीद खासाहेब आहेत, शाहिद परवेजजी आहेत, ह्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये त्यांना काय वाटतं ते लिहिलं आहे. शिवाय डॉक्टर विद्याधर ओक आहेत. अशा सगळ्या लोकांनी ना माझ्या गाण्याचा परिणाम हा काय होतो, कारण गाणं किंवा कला ही असते ना, त्याचा सगळ्यात एंड रिझल्ट हा परिणाम असतो. सो तो काय असतो आणि त्याच्याबद्दल सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याला धरून कशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या हे सगळं लिहिलं आहे. आणि त्याची प्रस्तावना, म्हणजे प्रस्तावना म्हणत नाही मी त्याला, पण त्याला सगळ्यांचे जे आशीर्वाद मिळालेत ते म्हणजे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी त्यांचे मिळालेत. त्याच्यानंतर गृहमंत्री अमित शहाजींचे आहेत. दुसरं म्हणजे भारतरत्न लता दीदींचे मिळालेले आहेत. त्याच्यानंतर पद्मविभूषण प्रभाताई अत्रेंचे आहेत. त्याच्यानंतर मोहन भागवतजी आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यात तुम्ही नावं घ्या, अशा सगळ्या लोकांनी त्याच्यात इतकं सुंदर लिहिलेलं आहे की संगीत आणि अध्यात्म एका माणसाचं आयुष्य कसं घडवतं आणि त्याचा परिणाम समाजावर काय होतो हे सगळं त्याच्यात लिहिलं आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या या ऑटोबायोग्राफीचं विमोचन हे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या हस्ते झालं होते. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. सो असं ते पुस्तक आहे आणि हे ते पुस्तक आहे, भरतवाक्य. तर आता शेवटचं, गायकाला केस का वाढवायला लागतात? तुम्हाला एक मजा सांगतो मी याच्या बाबतीतली. माझं काय झालं होतं की सावरकर करत असताना ना, मुळात सावरकरांची कुंडली ही विघ्नांनी भरलेली कुंडली आहे. म्हणजे जो कोण करतो ना त्याला आतोनात त्रासही होतो. सावरकर नाव घेतलं तरीसुद्धा त्रास होतो, असा तो प्रकार आहे सावरकरांचं. आणि माझा प्रोजेक्ट पूर्ण होऊ नये म्हणून अनेक लोकांनी तेव्हा प्रयत्न केले. पण माझं कसं आहे, ती जिद्द आणि चिकाटी एवढी आहे, काही झालं तरी आपण हातात घेतलेलं काम पूर्ण करायचं, हे माझं 100% आहे. सो त्याला वेळ खूप लागला. मी 2009 साली सुरू केलेलं प्रोजेक्ट होतं ते, जेव्हा वेगळ्या पद्धतीचं राज्य होतं. तेव्हा 2009 साली सुरू केलेलं संपलं कधी तर 2014मध्ये. तो पण योग आहे, कारण 2014मध्ये का संपलं, कारण त्याचं विमोचन मोदीजी करणार होते आणि ते मोदीजींच्या हस्ते झालं त्याचं विमोचन 2014मध्ये. त्यांनी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर ते झालं. आणि ती गाणीसुद्धा गायला प्रत्येक कलाकाराला तारीख मिळणं, त्या कलाकारांनी येणं, मग आता शंकरजींच्या तारखा घेणं, हे सगळे मोठे कलाकार आणि बाहेर फिरत असणारे कलाकार, पण खूप चांगले कलाकार. म्हणजे त्यांनी येऊन कोणी कलाकारांनी तर मला म्हणाले की तू सावरकर तुझ्या खर्चाने करतोयस ना, आम्हाला पैसे नको देऊ, ही तुझे कॉम्पोजिशन्स एवढे चांगले आहेत, आम्ही गाऊ. अनेक कलाकारांनी पैसे पण नाही घेतले, सपोर्ट केलं. आणि माझ्या डोक्यात असा विषय होता की जोपर्यंत पूर्ण सावरकर संपत नाही तोपर्यंत मी केस कापणार नाही. तर तुम्हाला मजा सांगतो, हे आता कापलेले आहेत तर झाले. आणि तेव्हा जेव्हा मी होतं ना त्यावेळेला माझे केस कुरळे होते, तर ते एवढे झाले होते शेवटी, सत्यसाई बाबांसारखे असे दिसत होते ते. आणि ते झाल्यानंतर मग ते मेंटेन करणं वगैरे होऊन तर कापायला गेलो तेव्हा माझा हेअर ड्रेसर होता, तो म्हणाला अरे लोकांना इथे केस येत नाहीत, तुला एवढे आले, तू कापतोयस कशाला. म्हटलं मग काय करायचं, तर त्यांनी माझे स्ट्रेटन केले. स्ट्रेटन केल्यानंतर ते हे एवढ्या कमरेपर्यंत गेले.
तर मी म्हटलं अरे देवा तू कापून टाक. तर तो म्हणाला नाही नाही, मी हे असं असं करतो आणि त्यांनी ही हेअरस्टाईल केली. ही हेअरस्टाईल तर मला 1 महिनाभर ठेव आणि नंतर मग तू कापून टाक, आपण ते नंतर हे करू. तर ते 1 महिन्यामध्ये काय झालं की माझे अक्कलकोट स्वामींवरचं एक नमो ब्रह्म स्वरूप आहे म्हणून एक माझी CD येत होती. तर त्याच्यासाठी त्यांना सगळे चांगले चांगले फोटोज हवे होते. तर त्या महिन्यामध्ये माझा फोटो सेशन झाला आणि ते झाल्यानंतर अनेक लोकांनी सांगितलं अरे हे चांगलं आहे, असंच ठेवू, हा फोटो चांगला आहे असं आहे. आणि त्याच्यामुळे तो लांब केस हे जे झाले ते स्टॅम्प पडला तो. आता हे मेंटेन करायला काही त्रास नाही नाही, 6 महिन्यातनं एकदा जायचं, कापायचं आणि ते काय ते स्ट्रेटनिंग असतं 1-2 तासाचं, ते बसून केलं की झालं, काय होत नाही. आता काही म्हणजे आता न कापण्याच्या मागं काही नाही नाही, आता काही काम असं काही नवस नाहीये. तुम्ही बोलताना दीनानाथांच्या पुनर्जन्माचा उल्लेख केलात. पुनर्जन्म की पूर्वजन्मीचे ऋणानुबंध याची उकल करण्यापेक्षा त्यातून जे हाती आलंय ते सिद्ध करून त्याचा आनंद स्वतः घेऊन आपल्या प्रेक्षकांना, आपल्या श्रोत्यांना सुद्धा आनंद देण्याचं काम तुम्ही करताय. आशाताईंबद्दल बोलताना बपू काळेंचे शब्द होते, तेच शब्द उधार घेते. ते असं म्हणाले होते की आशाताईंच्या आवाजामध्ये वीज आहे आणि ती वीज ज्या झाडावर पडते ते जळून जाण्याऐवजी उजळून जातं. तीच वीज आज तुमच्या आवाजामध्ये आम्ही पाहतोय आणि तुमच्या आवाजातली वीज अंगावर पडून उजळलेली अशी असंख्य झाडं जगभर आहेत. आम्हीही त्यातलेच आहोत आणि असंच अनेक वर्ष पुढची आम्हाला तुमचं गाणं ऐकता येऊ दे हीच इच्छा आहे. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. थँक्यू. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.